शरद पवारांच्या भेटीला डॉक्टर अनिकेत देशमुख आले होते। स्वतः आपल्यासोबत अनिकेत देशमुख आहेत। काय नेमकी भेट झाली तुमची? आज आम्ही बारामती येथे गोविंदबाग येथे पवारसाहेबांची भेट घ्यायला आलो। एकंदर म्हाडा संदर्भात चर्चा केली, म्हाडा लोकसभा संदर्भात आम्ही चर्चा केली आणि एकंदर संपूर्ण आढावा त्यांना म्हाडाच्या मतदारसंघामध्ये असलेल्या लोकांचं मत हे मी त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं, समजून काय ग्राउंड रिपोर्ट आणि अशा चर्चा चालल्या आणि त्यांचं सकारात्मक आहे। आम्ही स्वतःही इच्छुक आहोत माड्यामध्ये आणि पक्षांनी मागणी केली, लोक जनतेतून आल्यामुळं पक्षांनी मागणी केली आणि ह्या सर्व गोष्टीतून सकारात्मक चर्चा झाल्या। काय मुद्दे घेऊन चाललेले सध्या माड्याचे प्रश्न? एकीकडं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मोठ्या प्रमाणात भाजपमधूनच विरोध होतोय, मोहिते पाटील देखील त्यांच्या विरोधात उतरलेले आहेत। याचा नेमका त्याबद्दल काय चर्चा झाली? म्हाड्यामध्ये कसं आहे की महायुतीने उमेदवार दिलेत आणि एकंदरच महायुतीतीलच नेते मंडळी त्यांच्यावर रोष आहे, त्यांच्याबद्दल रोष आहे आणि मागच्या 5 वर्षांमधील त्यांच्या कार्यपद्धतीमुळे व्यक्तिशः रोष महायुतीमध्येच त्यांच्याबद्दल आहे असं एकंदर चित्रण तुम्हालाही दिसतंय ना। जनमानसामध्येही तीच भावना आहे आणि अशामध्ये महायुती काय त्यांच्याबद्दल मी जास्ती बोलणार नाही, पण महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने हेतू त्यांच्या तोडीस-तोड चांगला उमेदवार निश्चित देईल। त्यांच्यामध्ये असलेली खतखत निश्चितच महाविकास आघाडीच्या पत्त्यात पडेल आणि चांगल्या पद्धतीने इथून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल। तुम्ही एकीकडे उमेदवारी मागता आहात, पण दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील तुतारीच्या चिन्हावर लढणार असल्याची देखील चर्चा, याबद्दल काय बोलणं झालं? मोहिते पाटील आणि आमचं देशमुख कुटुंबियांचं पूर्वीपासूनचे संबंध चांगले आहेत। आबासाहेब असतील, शंकरराव मोहिते पाटलांपासून विजयदादांपासून आत्तापर्यंत रणजितदादापर्यंत सर्वांचे आमचे चांगले घरगुती संबंध आहेत, त्यामध्ये काही हे नाही। पण आत्ता त्यांची भूमिका ही ते भाजपमध्ये काम करत असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही। आत्तापर्यंत त्यांनी काही महाविकास आघाडीमध्ये अधिकृत अशी कोणत्याही त्यांनी येण्याचं कोणतंही विधान नाही केलेलं, त्यामुळे मी त्यांनाही काही त्या संदर्भात काही विशेष बोलणार नाही। पण ते आत्ता भाजपमध्ये आहेत एवढं खरं आहे आणि आमचे घरगुती संबंध असल्यामुळे राजकारणापलीकडे आम्ही त्या सर्व गोष्टी बघतो त्या परिवाराला। शरद पवारांनी काय तुम्हाला आश्वस्त केले? चांगल्या पद्धतीने मी आढावा सांगितला आणि एकंदर सर्व गोष्टी ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सकारात्मक असतील या पद्धतीच्या चर्चा झाल्या। म्हणजे ते कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला? येईल त्या 1-2 दिवसामध्ये निर्णय होईल अशी आशा आहे। खूप खूप धन्यवाद। तर होते डॉक्टर अनिकेत देशमुख। खरं तर हे देखील इच्छुक आहेत माडामधून लढणार, पण दुसरीकडे चर्चा अशी आहे की धैर्यशील मोहिते पाटील देखील तुतारीच्या चिन्हावरती जे आहेत ते आगामी काळातले उमेदवार शकतात। तर नेमकी उमेदवारी कुणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल गावाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।